नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वेमध्ये अप्लाय करत आहात आणि तुम्हाला देखील माहिती करून घ्यायची की रेल्वेमध्ये सर्वात जास्त पगार हा कोणत्या पदाला असतो. म्हणजे असं पद की ज्याला 1,00,000 पेक्षा जास्त देखील पगार जो आहे तर तो जाऊ शकतो. तर रेल्वेतील हे महत्त्वाचे पद कोणते, तर त्याच्याविषयी मी संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमधील बेस्ट पोस्ट कोणती त्याच्याविषयी व्हिडिओ घेतला होता. त्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे. त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले सर्वात जास्त पगार जो आहे तर तो कोणत्या पदाला असतो मित्रांनो. आणि 2026 मध्ये आपण एनटीपीसी आणि ग्रुप डी यांची लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू व्हावी, उमेदवारांची मागणी होती. हे लक्षात घेऊन आपण दोघांची कॉम्बो बॅच मित्रांनो लाईव्ह स्वरूपात डायरेक्ट सुरू केली. महाराष्ट्रातून असे फॅकल्टीज आपण चूज केलेत की ज्यांना रेल्वेमध्ये शिकवण्याचा अनुभव आहे. प्रॉपर ते अनालिसिस करून तुम्हाला सर्व काही गोष्टी शिकवणार आहेत. 1999 मध्ये ही संपूर्ण बॅच तुम्हाला मिळेल. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. ज्यांना वाटत असेल की सर मला फक्त ग्रुप डी पाहिजे आणि मला फक्त एनटीपीसी पाहिजे, अशांसाठी पण सेपरेट बॅच आहे 1499. पण मला असं वाटतं तुम्ही डायरेक्ट ही बॅच जर जॉईन केली तर तुमचे दोन्ही पदांची प्रॉपर तयारी जी आहे तर ती होऊन जाणार आहे. आता लक्षात घ्या, भारतीय रेल्वेमध्ये सध्या काय आहे, 7th पे चालू आहे मित्रांनो. 7वं वेतन आयोग जो आहे तर तो चालू आहे. याच्यानुसार जर सर्वात जास्त पगार जर पाहायला गेला ना तो ग्रुप एच्याच पदांना असेल ना. शेवटी कलेक्टरला जास्त पगार असेल. त्याच पद्धतीने यांच्यामधील जे काही ग्रुप एच्या सर्व्हिसेस आहेत, ज्याला आपण म्हणतो गॅजेटेड सर्व्हिसेस, यांना जास्त पगार असतो. आणि या ज्या गॅजेटेड सर्व्हिसेस आहेत मित्रांनो, या युपीएससी मार्फत जे आहेत तर त्या भरल्या जातात. याच्यामध्ये जे काही नॉन टेक्निकलची पद आहेत ना, तर ती युपीएससीची जी सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम होते ते आय-एस वगैरे तुम्ही पाहतात ते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगची सर्व्हिसेसची एक्झाम होते, तर त्याच्यामध्ये टेक्निकलची पदं ही भरली जातात आणि यांना खूप चांगला पगार असतो. परंतु आरआरबी मध्ये पाहिलं आपण, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये, तर सिनियर सेक्शन इंजिनियर हा जो आहे हा सर्वात मोठं पगाराचं पद इथं मानलं जातं. ग्रुप ए मध्ये लक्षात घ्या, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस नुसार त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला 56,100 एवढं बेसिक पे मिळतं. म्हणजे हे ग्रुप एचे सर्व्हिसेससाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1,00,000 प्लस पगार जातो मित्रांनो. डायरेक्ट तुमचा 1,00,000 प्लस पगार जो आहे तर तो जातो. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर नावाचं पद असतं. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला 44,900 बेसिक पे आहे. 75 ते 85,000 एवढं तुम्हाला काय मिळतं मित्रांनो, एवढं तुम्हाला वेतन मिळतं. परंतु सगळ्यात जास्त एक लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात जास्त जी क्रेज असते ना ती ग्रुप डी आणि एनटीपीसी मध्ये असते. मग मी तुम्हाला आता याच्या पुढे हे सांगणार आहे की ग्रुप डी आणि एनटीपीसी मध्ये सर्वात जास्त पगारवाला पद कोणतं आहे ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. लक्षात घ्या, ही सगळी ग्रुप डी ची पद आहेत. आता ग्रुप डी ला लेवल 1 असल्यामुळे याचं वेतन श्रेणी 100% कमीच असणार आहे तुमचं. मी वाटल्यास याच्यावर पण सेपरेट व्हिडिओ बनवेल की यांच्यामध्ये सर्वात जास्त पगार कोणाला, बेस्ट पोस्ट कोणती, हे तर व्हिडिओ येतीलच तुम्हाला. परंतु एनटीपीसी मध्ये जर पाहिलं तर पदवीधरांमधील 2 पद आहेत. लक्षात घ्या, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर S6 35,400 आणि स्टेशन मास्टर किती, 35,400 लेवल 6. तर सर्वात जास्त पगार एनटीपीसी आणि ग्रुप डी मध्ये म्हणाल तर ते आहे एसएम ला, म्हणजे काय, स्टेशन मास्टरला. आता पगारामध्ये नेमकं यांना काय काय मिळतं, किती पगार मिळतो, इन हँड किती येतो, या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आता पुढे जे आहे तर ते सांगतो मित्रांनो. सगळ्यात आधी तुमच्या पगारामध्ये जी काही गोष्ट असते ती म्हणजे HRA, त्याला म्हणतो घर भाडे भत्ता. आता डिअरनेस अलाउन्स 50%च्या पुढे गेल्यामुळे बघा, एक्स सिटी मध्ये तुम्हाला मिळतो 30%, वाय सिटी मध्ये मिळतो 20% आणि झेड मध्ये मिळतो तुम्हाला 10%. XYZ असं शहरांचं वर्गीकरण केलेलं आहे. मग तुम्ही जर पाहिलं, हे रेल्वेचं ऑफिशियल आहे. मुंबई जे आहे तर ती एक्स सिटी मध्ये येते मित्रांनो, म्हणून इथं 30% अलाउन्स मिळतो डायरेक्ट. 30% ऑफ व्हॉट, 30% ऑफ तुमच्या या 35,400च्या 30%, कारण की हे तुमचं बेसिक पे ना मित्रांनो, बेसिक पेच्या. पुणे हे 2च शहर आहेत फक्त की ज्यांना महाराष्ट्राचा एक्स कॅटेगरी दर्जा मिळालेला आहे. वाय मध्ये बघा, अमरावती आहे, नागपूर आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, भिवंडी आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, वसई विरार, मालेगाव, नांदेड वाघेला, सांगली, हे सगळे वाय मध्ये आहे. हे जर सोडले बाकीचे सगळे झेड मध्ये येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं, नगर याच्यात दिसत नाही आहे. ओके, नगर याच्यात दिसत नाही. नगर कशामध्ये आहे, झेड मध्ये. मग त्याला फक्त 10% अलाउन्स मिळेल मित्रांनो. किती, 10%. आणि यांना किती मिळेल, डायरेक्ट 20% एवढा HRA जो आहे तर तो मिळणार आहे. याच्यामध्ये पण जर तुम्ही 35,400च्या याच्यानुसार पाहिलं, जर समजा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये राहिले तर 10,620 रुपये एक्स्ट्रा मिळतील तुम्हाला. किती, घरभाडेसाठी. वाय सिटीमध्ये म्हणजे नाशिक सारख्या सिटीमध्ये असताना 7,080 आणि झेड सिटीमध्ये म्हणजे नगर वगैरे मध्ये असाल तर 3,510. म्हणून पगाराचा जो डिफरन्स तुमचा मिळतो तर तो HRA मुळे खूप मोठा परिणाम जो आहे तर तो होतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा कंपोनंट तो म्हणजे डिअरनेस अलाउन्स, त्याला आपण काय म्हणतो, महागाई भत्ता, त्याला डीए म्हणतो. नुकताच ऑक्टोबर 2025 मध्ये हा डीए किती करण्यात आलेला मित्रांनो, 58% करण्यात आलेला आहे बेसिक पेच्या. बेसिक पेच्या 58% म्हणजे काय,
हे 35,400 जे आहे तर त्याच्या 58% एक्स्ट्रा तुम्हाला काय मिळतो मित्रांनो माहितीये का, तुम्हाला महागाई भत्ता जो आहे तो मिळत असतो. पुढे एक ट्रान्सपोर्ट अलाउन्स पण असतो. आता हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तर तो वेगवेगळा असतो मित्रांनो. आता या भत्त्याची मर्यादा 900 रुपये आणि जास्तीत जास्त 15,750 रुपये एवढी जी आहे तर ती इथं निश्चित करण्यात आलेली आहे. कमीत कमी 900 रुपये आणि 15,750 एवढा तो असणार आहे. ओके, आता पुढे एक नॅशनल हॉलिडे अलाउन्स असतो मित्रांनो. कोणासाठी? फक्त स्टेशन मास्टर किंवा जे काही पद महत्वाचे आहेत आणि त्यांना सणासुदीच्या दिवशी. आता मला सांगा, सणासुदीच्या दिवशी सर्वात जास्त रेल्वे चालते, मग त्यावेळी स्टेशन मास्टर घरी राहणार आहे का? नाही घरी राहणार आहे. ते जर कोणी लिपिक असेल, क्लर्क असेल, तो घरी राहिला तर चालणार आहे. ओके, पण हा सुट्टीच्या सणासुदीच्या दिवशी काम करतो ना, म्हणून याच्यासाठी नॅशनल हॉलिडे अलाउन्स जो आहे तर तो असतो मित्रांनो. याला जवळपास म्हणजे आपली लेवल 6 आहे मित्रांनो, लेवल 6 आहे. लेवल 6 कुठे येते? याच्यात येते. म्हणून त्याला 777 रुपये मिळतात त्या दिवसासाठीचे एक्स्ट्रा, बरं का, एक्स्ट्रा 777 रुपये जे आहेत तर ते मिळतात. त्याच्यानंतर स्टेशन मास्टरला ड्रेस असतो मित्रांनो. ड्रेस असल्यामुळे त्याला दर वर्षाला ड्रेस अलाउन्स मिळतो. गणवेशासाठी पैसे जे आहेत तर ते त्याला इथं मिळत असतात. मग याच्यामध्ये बघा, स्टेशन मास्टर आणि इतर यांना दर वर्षाला 12,500 रुपये कशासाठी मिळत असतात? गणवेशासाठी, तुमच्या ड्रेस अलाउन्स म्हणून जो आहे तर तो त्यांना मिळत असतो मित्रांनो. म्हणून या सगळ्या काही गोष्टी इथं येत असतात. आता स्टेशन मास्टरची मी तुम्हाला सॅलरी डायरेक्ट कॅल्क्युलेट करून सांगतो की सॅलरी कशी येते. 35,400 हे त्याचं बेसिक पे आहे. 58% हे काय माहितीये का? हा महागाई भत्ता आहे. 30% डायरेक्ट त्याचं 10,720 रुपये आणि हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स असतो हा 5,688 एवढा फिक्स असतो तो. हा जवळपास 75,740 रुपये एवढा त्याचा पगार असतो मित्रांनो. किती? 75,740 रुपये. आता याच्यात मी काय काय गोष्टींनी जोडलेल्या आहेत माहितीये का? मेन म्हणजे नॅशनल हॉलिडे अलाउन्सनी जोडलेला आहे. त्याच्यासोबत ओव्हर टाइम अलाउन्स वगैरे जे काही असेल, नाईट ड्युटी अलाउन्स पण एक जोडला जातो. ज्यांची शिफ्ट नाईट मध्ये असते ना, त्यांना नाईट ड्युटी अलाउन्स असतो मित्रांनो. नाईट ड्युटी अलाउन्स पण असतो. असे वेगवेगळे जर भत्ते पाहिले ना तर यांना नक्कीच 80 ते 85,000 पर्यंत पगार पडतो. हा पहिल्या वर्षाचा पगार आहे. दुसऱ्या वर्षी तुम्ही, आणि मी तुम्हाला सांगतो, 2-3 वर्ष जर तुम्ही काढले ना, तुमचा पगार हा लाखाभराच्या पुढे जाऊन लागतो स्टेशन मास्टरचा. म्हणून स्टेशन मास्टर पदाविषयी क्रेज असते. परंतु काही पैसे कापले जातात, जसे की पेन्शनसाठी 10% तुमच्या बेसिक पेची कपात केली जाते, जवळपास 5,593 रुपये. प्रोफेशनल टॅक्स, जे कोणी महाराष्ट्रातील कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 200 रुपये कापला जातो. इन्शुरन्स असतो रेल्वेचा, त्याच्यासाठी 60 रुपये आणि काही क्लब इन्स्टिट्यूट 50 रुपये, अशी 5,903 रुपये म्हणजे जवळपास 6,000 रुपये तुमचे जे आहेत तर ते कपात केले जातात. म्हणजे तुम्ही असं पकडा की तुमचं वेतन हे 70,000 जे आहे तर ते इन हँड मिळतं. इन हँड तुम्हाला 70,000. हे स्टेशन मास्टर नावाचं जे पद आहे. म्हणून काय सांगितलं की सर्वात जास्त पगार असणारं पद जर तुम्ही पाहिलं तर ते स्टेशन मास्टर हे जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं. युपीएससी मध्ये पाहायला गेलं तर ते ग्रुप ए सिनियर सेक्शन इंजिनियर येईल. पण एनटीपीसी आणि ग्रुप डी मध्ये जर कम्पेअर करत असाल तर स्टेशन मास्टर हे नंबर 1 पद आहे, ज्याला सर्वात जास्त पगार आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, रेल्वेच्या हजारो जाहिरात येतात दरवर्षी, पण त्याच्यामध्ये अजूनही तुम्ही जर पाहिलं रेल्वे आणि एसएससीच्या मध्ये मराठी मुलांचा टक्का फार कमी आहे. कारण की याच्यामध्ये महाराष्ट्रातून योग्य मार्गदर्शन करणारे ची अकॅडमी असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, मार्गदर्शक यांची कमी होती. आणि हे सगळं लक्षात घेऊनच इग्नाइट अकॅडमीने तुमच्यासाठी हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. सर्वप्रथम आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केली. आता आपण तुम्हाला प्रत्येक पदाविषयी माहिती देत आहोत, म्हणजे तुमचा रेल्वेविषयी अवेअरनेस जो आहे तो वाढणार आहे. म्हणून आता महाराष्ट्राचा टक्का वाढवण्यासाठी तुमच्यासाठी आपण एक खास हे चॅनल बनवलेले मित्रांनो, इग्नाइट एसएससी आणि रेल्वे भरती, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट्स, रेल्वेच्या सगळं अपडेट्स मिळतील. अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे सोल्युशन सगळं काही मिळणार आहे. फक्त तुम्हाला आपलं हे चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. त्यासोबतच बघा, रेल्वेच्या आपल्या सिरीज पण सुरू आहेत, तुम्ही देखील पाहू शकता. बघा, रेल्वेच्या वेगवेगळ्या सिरीज सुरू आहेत. व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्हाला माझे काही व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी काही इन्फॉर्मेटिव्ह देणार आहे, अपडेट असेल, कास्ट सर्टिफिकेट संदर्भातलं असेल, बेस्ट पोस्ट असेल, अशा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळतील. तुम्हाला काय करायचंय, फक्त हे चॅनल आजच्या आज सबस्क्राईब जे आहे तर ते करून ठेवायचे. तुमचे कोणी मित्र असतील जे रेल्वेची तयारी करत असतील त्यांना देखील सांगा की आता महाराष्ट्राचं पण आपलं एक चॅनल जे आहे तर ते आलेले, तर त्याला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. आणि ज्यांना बॅच जॉईन करायची आहे तर त्यांना सांगू इच्छितो की लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहेत. वेळ जास्त वाया घालू नका, लाईव्ह लेक्चर्सला तुम्ही एनरोल करून टाका. ही फीज आहे. ओके, या फीज मध्ये आणखी GM10 कोड यूज कराल तर 10% ऑफ तुम्हाला मिळून जाईल. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून टाका प्ले स्टोर वरून आणि ही बॅच जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.